अग्निवीर इंडियन आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। महाराष्ट्रातील सर्व यारोची अग्निवीर आर्मी रॅली भरती निघत आहे। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर अग्निवीर आर्मी रॅली भरती निघत आहे। यारो नागपूर अग्निवीर आर्मी रॅली भरती निघत आहे। त्याचबरोबर यारो मुंबई अग्निवीर आर्मी रॅली भरती निघत आहे। त्याचबरोबर यारो पुणे अग्निवीर आर्मी रॅली भरती निघत आहे। त्याचबरोबर यारो कोल्हापूर अग्निवीर इंडियन आर्मीची ही भरती निघत आहे। तर याबद्दल जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट सुद्धा आला आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कधीपासून जे फॉर्म भरण्याला या ठिकाणी चालू होणार आहे, कोणत्या तारखेपासून फॉर्म भरण्याला चालू या ठिकाणी होणार आहे, तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर अग्निवीर आर्मी रॅली भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते, 8वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। तर अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, त्याचबरोबर जे ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, टाइम किती असणार आहे, रनिंग साठी किती टाइम या ठिकाणी भेटणार आहे, रनिंग साठी किती मुलं सोडणार आहे, किती मुलं घेणार आहे, तर सर्व माहिती या ठिकाणी सांगणार आहे। त्याचबरोबर जे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन अग्निवीर आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे आणि फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून अग्निवीर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। अग्निवीर आर्मी रॅली भरती आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा निघत आहे। तर मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकतो। तर वाराणसीच्या तिकडली जे अग्निवीर आर्मी रॅली भरतीचे फॉर्म भरण्याला या ठिकाणी चालू झालेले आहे। 5 मार्च आर्मी रॅली भरतीचे जे फॉर्म आहे हे 5 मार्च पासून फॉर्म भरणे तिकडे चालू झालेले आहे वाराणसी यारो मध्ये। ठीक आहे, तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अग्निवीर भर्ती के लिए 5 मार्च से 3 अप्रैल तक रजिस्ट्रेशन। वाराणसी अग्निवीर बनने का सपना संजोए है, तैयारी तेज कर दीजिए। सैन्य प्रशासन ने रजिस्ट्रेशन के लिए 5 मार्च से 3 अप्रैल तक की तिथि रजिस्ट्रेशन कराने की जारी कर दी है। इसके साथ ही सेना भर्ती कार्यालय की वाराणसी यूनिट ने अपने स्तर पर तैयारी भी शुरू कर दी है। सेना भर्ती डायरेक्ट कर्नल शैलेश कुमार डेट जारी किए जाने की पुष्टि की है। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कल सहयोग प्राप्त करें। फॉर्म भरने में किसी तरह की परेशानी होने पर सेना भर्ती कार्यालय का पहली बार ऐसा हुआ है जब रैली से पूर्व युवा को राह में रोडे अटकने के आशंकित दुष्चारियों को खत्म किया जा रहा है। ऐसा भी संभव है कि गत रैली में भरे गए फॉर्म की त्रुटियां आपकी फॉर्म भरने में सपोर्ट न करें, इसके लिए सेना भर्ती कार्यालय का सहयोग लिया जा सकता है। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता जरूरी बातें जानिए। 10वीं की मार्कशीट में अंकित अभ्यर्थी माँ पिता का नाम और पिता को ही फॉर्म भरने का आधार बनाइए। ठीक है, मोबाइल नंबर वही दे जो आधार से सहयोग हो, आधार से लिंक आहे। ठीक आहे, तर हे जे विद्यार्थी मित्रांनो पेपर मध्ये आलेलं आहे लक्षात ठेवा। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अग्निवीर आर्मी रॅली भरती निघणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये कधी अग्निवीर आर्मी रॅली भरती निघणार आहे तर मी तुम्हाला सांगून देतो। या अग्निवीर आर्मी रॅली भरती महाराष्ट्रामध्ये यारो छत्रपती संभाजी महाराज नगर अग्निवीर आर्मी रॅली जवळपास विद्यार्थी मित्रांनो 15 मार्चच्या अंदर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। 15 मार्चच्या अंदर या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होऊ शकते। त्याचबरोबर यारो नागपूर अग्निवीर आर्मी रॅली भरती सुद्धा महाराष्ट्रामध्ये जवळपास 15 मार्चच्या अंदर या ठिकाणी फॉर्म भरण्याला या ठिकाणी सुरुवात होऊ शकते। त्याचबरोबर यारो मुंबई अग्निवीर आर्मी रॅली भरतीचे सुद्धा फॉर्म या ठिकाणी जे आहे 15 मार्चच्या अंदर या ठिकाणी फॉर्म भरण्याला सुरू होऊ शकते आणि यारो मुंबई अग्निवीर आर्मी रॅली भरतीचे सुद्धा फॉर्म 15 मार्चच्या अंदर फॉर्म भरण्याला सुरू होऊ शकते आणि यारो कोल्हापूर अग्निवीर आर्मी रॅली भरतीचे सुद्धा फॉर्म 15 मार्चच्या अंदर या ठिकाणी फॉर्म भरायला या ठिकाणी सुरू होऊ शकते। ठीक आहे, तर आपापल्या तयारीमध्ये तुम्ही लागून जा, कारण की 15 मार्चच्या अंदर या 5 यारोची अग्निवीर आर्मी रॅली भरती येऊ शकते। ठीक आहे, तर अग्निवीर आर्मी रॅली भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी लागते, जीडी साठी 10वी पास लागते, ट्रेड्समॅन मध्ये 8वी पास लागते, टेक्निकल मध्ये 10वी 12वी सायन्स पाहिजे आणि त्यामध्ये जे आपलं सायन्स असलं पाहिजे 50% जास्त विषयामध्ये असलं पाहिजे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ या विषयामध्ये। ठीक आहे, त्याचबरोबर क्लर्क मध्ये फॉर्म भरायचा असेल तर 10वी 12वी सायन्स पाहिजे आणि 50%
50% वर्थ पाहिजे 12वी मध्ये, तेव्हा आपल्याला क्लर्क मध्ये फॉर्म भरता येते. ठीक आहे, तर एवढं जे यामध्ये शिक्षण लागते. वयोमर्यादा जर विचार केला GD ट्रेड्समॅन टेक्निकल क्लर्क मध्ये तर 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते. ठीक आहे, तर एवढे यामध्ये वयोमर्यादा आहे. तर सर्वात अगोदर आपण अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे ऑनलाईन पद्धतीने, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. सर्वात अगोदर तुमचा काय असणार आहे, पेपर असणार आहे. आणि जेव्हा सुद्धा अग्निवीर आर्मी रॅली भरती निघणार आहे, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. GD मध्ये तुम्ही फॉर्म भरता. GD ला जनरल ड्युटी म्हटलं जाते, 10वी पासवर फॉर्म भरता येते. आणि GD मध्ये सगळ्यात जास्त सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, कारण की सर्वात जास्त जागा GDच्या असते, सर्वात जास्त रनिंग मध्ये मुलं पास करते, GDचे सर्वात जास्त मुलं मेडिकल मध्ये पास करते, GDचे सर्वात जास्त सिलेक्शन मुलांचं होते GD पदामध्ये. तर जास्त चान्स आहे GD मध्ये सिलेक्शन होण्याचे. तर यामध्ये जास्त जागा राहते, जास्त मुले रनिंग मध्ये सुद्धा घेतले जाते आणि सिलेक्शन सुद्धा GD वाल्या विद्यार्थ्यांचं जास्त होते. ठीक आहे, तर सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा असणार आहे. GD आणि क्लर्कचा जो अभ्यासक्रम काय, तर याच्यासाठी फक्त परीक्षेला जे प्रश्न विचारले जातात, जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, गणिताचे 15 प्रश्न, विज्ञानचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 5, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. 60 मिनिटाचा टाइम असते, एका प्रश्नाला 2 गुण असते. अशा प्रकारे पेपर असते GD ट्रेड्समॅनचा. क्लर्कचा जो पेपर आहे, तर क्लर्क मध्ये जनरल नॉलेजचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, विज्ञानचे 5 प्रश्न, कॉम्प्युटरचे 5 प्रश्न, गणिताचे 10, इंग्रजी ग्रामरचे 25. त्याचबरोबर टेक्निकलचा जो पेपर असते, टेक्निकल मध्ये जनरल नॉलेजचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, रिझनिंगचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, फिजिक्सचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, केमिस्ट्रीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. आणि जवळपास आपल्याला जे 60 मिनिटाचा टाइम या ठिकाणी भेटते. तर अशा प्रकारे सर्वात अगोदर तुमचं पहिल्या टप्प्यामध्ये पेपर असते आणि पेपर झाल्यावर आपल्याला ग्राउंड साठी बोलावले जाते. तर ग्राउंड यामध्ये किती आहे, तर 1600 मीटर रनिंग यामध्ये आहे. ठीक आहे, आणि 1600 मीटर रनिंग साठी जो तुम्हाला टाइम भेटणार आहे, तर 5 मिनिट 30 सेकंडच्या अंदर तुम्ही 1600 मीटर रनिंग मारले, तुम्हाला ऍक्सिलेंट मध्ये घेतले जाणार आहे, 60 मार्क तुम्हाला भेटणार आहे. आणि 1600 मीटर रनिंग तुम्ही 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत आले तर तुम्हाला सेकंड ग्रुप मध्ये घेतले जाणार आहे, 48 मार्क या ठिकाणी भेटणार आहे. तर रनिंग साठी 1600 मीटर रनिंग साठी 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत पूर्ण टाइम या ठिकाणी दिला जाते. त्याचबरोबर यामध्ये लॉंग जंप सुद्धा असते, झिगझॅग सुद्धा असते, पण याला मार्क नसते. आणि 10 पुलअप्स यामध्ये असते, आणि 10 पुलअप्स जर काढले 40 मार्क आपल्याला भेटते. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं जे यामध्ये होते. आणि हे झाल्यानंतर जे आपलं ग्राउंड झाल्यानंतर आपलं त्या ठिकाणी काय होते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपलं मेडिकल त्या ठिकाणी होते. अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे अग्निवीर आर्मी रॅली भरतीची. ठीक आहे, आणि अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये याच्या अगोदर काय व्हायचं, जेव्हा जे 2022 पर्यंत काय व्हायचं, अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये 300 मुलं एका बॅचला सोडायची आणि जवळपास 30 मुलं त्या ठिकाणी घ्यायची. पण आता कसं झालंय, फक्त अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये एका बॅचमध्ये 100 मुलं या ठिकाणी रनिंगसाठी सोडते आणि 100 पैकी 50, 60, 70 अशा प्रकारे रनिंगमध्ये मुलं पास करते. ठीक आहे, तर जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचे अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये. आणि लवकरच जे अग्निवीर आर्मी रॅली ही भरती निघणार आहे, आपापल्या तयारीमध्ये लागा आणि ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा, त्याचबरोबर लेखी परीक्षेत सुद्धा तयारी चालू ठेवा, दोन्ही सुद्धा तयारी चालू ठेवा, अभ्यास सुद्धा आपल्या या ठिकाणी चालू ठेवा, अभ्यास सुद्धा आपल्याला बंद करायचा नाही. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. महाराष्ट्रातील या 5 यारूची भरती निघत आहे, लक्षात ठेवा. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. ही संपूर्ण महत्त्वाची माहिती आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याच्यासाठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय